सो वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज चायनीज हक्का नूडल्स बनवतो आहे, तर त्याची तयारी करतो आहे. त्या साईडला पहा याचे ड्राय नूडल्स, त्याचबरोबर कॅबेज, टमाटर, शिमला मिरची, इथं ओनियन बारीक कापलेला, आणि इथं जस्ट आले लसूणची पेस्ट बनवली. सो सगळे इन्ग्रेडियंट्स तयार आहेत माझे. इकडे पाणीसुद्धा ठेवलं आहे उकळण्यासाठी. त्यात थोडं तेल टाकलं आहे, थोडं मीठ पण टाकायचं आहे, मीठही टाकतो. तर अशा पद्धतीने सगळी तयारी केलेली आहे. तर आज बनवूया आपण नवीन एक डिश, चायनीज हक्का नूडल्स. बरोबर, हे मॅगी मसाल्याचे 2 पॅकेट घेतले. तो आज फक्त मॅगी मसाल्यामध्येच हे हक्का नूडल्स मी बनवणार आहे. लसूणची जी पेस्ट आहे, म्हणजे मी लसूण आणि आलं एका खलबत्त्यामध्ये पाणी उकळलेलं आहे. तर याच्यामध्ये मी आता नूडल्स टाकून घेतो. अशा प्रकारे नूडल्स उकळत्या पाण्यामध्ये टाकले. गॅस थोडंसं वाढवलं, मला पूर्णपणे डीप करावं लागेल. नंतर हे वरती नाही राहिलं पाहिजे, खाली गेलं पाहिजे. हे आता उकळून घेतलं आहे, आता हे गाळून घेतो. नंतर आपल्याला ते नूडल्स सेपरेट टाकायचे. खूप गरम आहे. त्याच्यामध्ये तेल टाकल्यामुळं काय झालं आहे की फारच सुट्ट झालेलं आहे. आता मी सगळं त्यातलं गरम पाणी काढून हे अजिबात एकामेकाला चिकटलेले नाही आहेत. पूर्णपणे ते वेगळे झालेले आहेत, पाहू शकता. तर याच्यावर थोडं गार पाणी टाकतो, म्हणजे ते अजून सुट्टे राहतील. त्याचसोबत एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यात थोडं तेल देखील टाकलं आहे. ते थोडंसं गरम होऊ द्या. गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. सोबतच मॅगी मसालासुद्धा. रविवार होता, त्याच्यामुळे थोडंसं स्नॅक्स बनवण्याची इच्छा झाली होती. त्याच्यामुळे हा सगळा घाट घातला आणि बनवतो आहे. बघूया कशी होती आजची रेसिपी. मसाला टाकल्यानंतर पहा किती छान दिसते आणि वासही खूप छान येतो आहे. आता त्याच्यामध्ये आता फायनली नूडल्स चाललेत. तो पहा, जे कुठेच चिकटलेलं नाही आहे पातेल्याला. एकदम सुटसुटीत असं हक्का नूडल्स झालेले आहेत, पाहू शकता. कुठेच म्हणजे असं वाटलं नाही की ते चिकटेल किंवा काय, बिलकुल नाही. आता एक जीव झालेलं आहे. ते सगळे इन्ग्रेडियंट्स लागलेले आहेत त्याला. तर अशा प्रकारे सगळे प्लेट्स रेडी आहेत आणि आम्ही आता टेस्ट करून घेतो. या हक्का नूडल्स खायला.